नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत सोलार पंपासाठी अर्ज केलेला असेल मित्रांनो किंवा तुमचे मटेरियल येण्यासाठी बाकी आहे, तुम्ही पेमेंट केलेलं आहे, वेंडर सिलेक्शन तुमचे बाकी आहे मित्रांनो, तर अशा वेळी तुम्ही सावधान होऊन जा. कारण मित्रांनो, या दरम्यान तुम्हाला एक कॉल येऊ शकतो, ज्या कॉलवर तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी मित्रांनो ते लोक बोलतात आणि स्वतःला मी एक सरकारी कर्मचारी आहे किंवा एखादा डिस्ट्रीब्युटर आहे मित्रांनो किंवा एखादा ब्रँड डीलर आहे म्हणून सांगतात मित्रांनो. आणि या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही फोनपे किंवा गुगल पे पेमेंट करा मित्रांनो, किंवा तुम्हाला ते स्वतःहून बँक डिटेल्स देतात. अशा प्रकारे तुम्ही यावर पेमेंट टाका मित्रांनो. पेमेंट टाकल्याच्या नंतर तुम्हाला वेंडरचे ऑप्शन येईल किंवा तुमची प्रोसेस पुढे जाईल मित्रांनो. अशा प्रकारची फसवणूक सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत होते. भविष्यामध्ये अशा प्रकारची फसवणूक मित्रांनो आपल्यासोबत सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आपण सगळ्यात अगोदर म्हणजे ह्या गोष्टीची काळजी घेणं जरुरी आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी याच्यामुळे मी आणला आहे कारण आता इथून पुढे कोणत्याच आपल्या शेतकरी मित्रांसोबत ही फसवणूक व्हायला नको, याच काळजीने मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही कुठे जाऊ नका, व्हिडिओला संपूर्ण बघा मित्रांनो. संपूर्ण बघितल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण प्रोसेस कळेल की ही फसवणूक करणारे जे लोक आहेत, ही जी गँग आहे मित्रांनो, ही कशा प्रकारे सर्वसामान्य शेतकऱ्याला जाळ्यामध्ये अडकवतात मित्रांनो आणि त्यांची बँक अकाउंट खाली करतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही पूर्ण प्रोसेस समजली तरच तुम्हाला ते कॉल कसे हँडल करायचं किंवा मित्रांनो त्या कॉलची आपण कशा प्रकारे अट करू शकतो, त्या कॉलसाठी मित्रांनो आपण तक्रार कशी करू शकतो, या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही कुठे जाऊ नका मित्रांनो. शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल अरविंद ॲग्रोटेकला सबस्क्राईब करून टाका. अशाच प्रकारच्या सगळ्या योजनांबद्दल अपडेट्ससाठी मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे मित्रांनो. आता आपण लगेचच जाणून घेऊ की ही फसवणूक सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत कशा प्रकारे केली जाते, स्टेप बाय स्टेप. हे बघा मित्रांनो, जर तुम्ही सोलार पंपासाठी अर्ज केलेला आहे किंवा तो अर्ज मंजूर झालेला आहे, आता अर्ज मध्यंतरी आहे मित्रांनो, तुम्हाला वेंडर सिलेक्शनचे किंवा पेमेंटचे अजून ऑप्शन आलेले नाही मित्रांनो, किंवा त्यासाठी तुम्हाला कोणताही अधिकृत पोर्टलवरून एखादा मेसेज आलेला नाही मित्रांनो. अशा प्रकारे जो मोबाईल नंबर आपण अर्जामध्ये सबमिट केलेला आहे मित्रांनो, त्याच मोबाईल नंबरवरती एक कॉल येतो मित्रांनो. कॉल आल्याच्या नंतर कोणत्या गोष्टी करायच्या मित्रांनो, तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. हे बघा मित्रांनो, कॉल आल्याच्या नंतर त्यांचे म्हणणे तुम्ही आधी सर्वप्रथम ऐकून घ्या. ते तुम्हाला मी एखादा सरकारी स्त्रोत किंवा एखादा अधिकारी आहे मित्रांनो जे सोलार पंपाचे काम बघतो मित्रांनो, किंवा एखादा डिस्ट्रीब्युटर किंवा डीलर आहे असे म्हणून तुम्हाला कॉल करतो मित्रांनो. तर याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला ती भाषा पण अशी सरकारी भाषेसारखं एकदम ऑफिसर असल्यासारखं बोलेल मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो ते तुम्हाला तुमची पूर्ण माहिती देखील देईल का तुम्ही या दिवशी तुम्ही या ठिकाणी तुम्ही सोलार पंपासाठी अप्लाय केलं होतं मित्रांनो. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला माहिती देईल मित्रांनो. आणि ही प्रोसेस पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला इतकी प्रोसेसिंग फी लागणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही ती फी भरा. सर्वसामान्य शेतकऱ्यांना अशा प्रकारचे ते बोलतात मित्रांनो. त्यांचे बोलणे हे ऐकून घेतल्याच्या नंतर मित्रांनो आपण डायरेक्ट स्टार्टिंगला रेकॉर्डिंग सुरू करायची मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली स्वतःची ऑफिशियल माहिती, आपली स्वतःची जी मित्रांनो आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक OTP अशा कोणत्याच प्रकारचे आपलं बँक खाते नंबर कोणत्याच प्रकारची माहिती त्यांना द्यायची नाही. सर्वप्रथम मित्रांनो त्यांना हे विचारायचं तुम्ही की तुम्ही कुठून बोलता मित्रांनो. तर ते तुम्हाला परत ते सांगतील की जे तुम्हाला आधी सांगितलं मित्रांनो. त्यानंतर त्यांना सांगायचं की सरकारी पोर्टलहून कोणत्याच प्रकारचा आम्हाला बँकेचा मेसेज किंवा अशा प्रकारचा कोणताच कॉल येत नसतो मित्रांनो. कारण सरकार स्वतः सांगतं मित्रांनो की सोलार पंप योजनेमध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारचा फोनहून पैसे मागवले जात नाही मित्रांनो, किंवा फोन कॉल येत नाही का तुमचा अर्ज रद्द झालेला आहे की मंजूर झालेला आहे, तुम्हाला प्रोसेसिंग फी लागणार आहे. अशा प्रकारचा मित्रांनो त्या अधिकृत पोर्टलहून तुम्हाला किंवा त्या योजनेमार्फत तुम्हाला कोणताच फोन कॉल येत नाही मित्रांनो. तुम्ही गुगल सर्च करू शकता, त्यामध्ये मित्रांनो कोणतेच फोन कॉलचे तुम्हाला ऑप्शन बघायला मिळणार नाही. तर मित्रांनो लगेचच तुम्ही त्या गोष्टी त्यांना पुष्टी करून घ्यायची मित्रांनो. आणि त्याच्यानंतर फोन तुम्ही कट करून टाकायचा. पुढची माहिती त्यांच्याकडून घ्यायची पण नाही आणि तुमची स्वतःची माहिती त्यांना द्यायची पण नाही मित्रांनो. फोन कट करून घेतल्याच्यानंतर एक रेकॉर्डिंग प्रूफ तुमच्याकडे असला पाहिजे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर ज्या नंबरवरून तुम्हाला कॉल आलेला आहे मित्रांनो, तो नंबर तुम्ही नोट करून घ्यायचा मित्रांनो. दुसऱ्या दिवशी मित्रांनो जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मित्रांनो त्या नंबरची पुष्टी करायची मित्रांनो. जर तो नंबर खरंच फेक निघाला तर मित्रांनो त्या व्यक्तीवर कारवाई केली जाऊ शकते मित्रांनो. आणि याच्यासाठी मित्रांनो तुम्ही अशा गोष्टी तुम्ही केल्यास आपल्यामुळे मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांचा सुद्धा या ठिकाणी फायदा होतो मित्रांनो. कारण त्यांना सुद्धा कळून जाईल मित्रांनो की अशा प्रकारची गोष्ट मित्रांनो गरजेची आहे. आता तुम्हाला कॉलद्वारे फसवणूक सांगितली. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला व्हॉट्सअपला किंवा टेक्स्ट मेसेजमध्ये मित्रांनो एखादा मेसेज येतो, ज्या ठिकाणी वर असं लिहिलेलं असतं की ही सरकारी अधिकृत पोर्टलवरून मेसेज आलेला आहे मित्रांनो. आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक लिंक दिली जाते. त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तिथं पूर्ण स्वतःची माहिती भरण्यासाठी एक रकाना येतो मित्रांनो. त्याच्यामध्ये तुमचे स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, बँक डिटेल्स पूर्ण मित्रांनो डिटेल भरून खाली सबमिट नावाचे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो अशा प्रकारचा कोणताच मेसेज तुम्हाला पोर्टलवरून पाठवला जात नाही, हे सुद्धा तुम्ही मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारचं कोणती तुम्हाला लिंक किंवा मेसेज आला मित्रांनो तर त्यावर स्टार्टिंगला क्लिकच करू नका. पण जर क्लिक केलं आणि त्यामध्ये तुम्हाला जर बँक डिटेल्स वगैरे काही ऑप्शन आले मित्रांनो तर तुम्ही त्याच्यामधला कोणताही रकाना भरायचा नाही. साधारणतः मित्रांनो तुम्ही मेसेज कॉपी करायचा मित्रांनो. आणि कॉपी केल्याच्या नंतर मित्रांनो ते मेसेज तुमच्याकडे सांभाळून ठेवायचा. ते तुम्ही जवळच्या तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्या मेसेजची सुद्धा पुष्टी करू शकता मित्रांनो.
सगळ्यात मोठा पर्याय मित्रांनो, तुम्हाला जर अशा प्रकारचा कोणता कॉल आला असेल मित्रांनो, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू नका. फक्त तो मोबाईल नंबर घ्यायचा आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मित्रांनो तुम्ही जाऊन भेट द्यायची, त्यांना तो नंबर दाखवायचा. त्याच्यानंतर मित्रांनो त्यांच्यावर लगेचच कारवाई केली जाईल. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. या दरम्यान तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे हे तुम्हाला मी लगेच सांगतो. आपल्या सोलार पंप योजनेसाठी मित्रांनो एकच अधिकृत वेबसाईट आहे महाडीबीटीची. मित्रांनो त्याच वेबसाईटवरून तुम्ही सोलार पंपासाठी नोंदणी करू शकता. चला मित्रांनो, दिलेल्या माहितीबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील मित्रांनो आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला व्हिडिओ खाली कमेंट्स करू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मला व्हॉट्सअप नंबर सुद्धा मिळून जाईल मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला जर योजनेबद्दल काही शंका असतील, तुमचा अर्ज मध्येच अडकला असेल किंवा पेमेंटसाठी काही प्रॉब्लेम येत असेल मित्रांनो, एखाद्या शेतकऱ्याची पेमेंट भरून सुद्धा पेमेंट प्रोसेसिंगमध्ये दाखवत असेल मित्रांनो, अशा प्रकारची कोणतीही समस्या जर तुमच्यासोबत आली असेल मित्रांनो, तर तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. तुम्हाला तिथे मी 100% प्रतिसाद देईल मित्रांनो. आणि अदरवाईज तुमची एखादी छोटी मोठी काही दुसरी समस्या असेल मित्रांनो योजनेबद्दल, तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. तुम्हाला मी 100% त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो. भेटूया पुढच्या एखाद्या अशाच प्रकारच्या चांगल्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक, एक नवीन मुद्दा घेऊन मित्रांनो तुमच्या सेवेत पुन्हा मी हजर राहणार आहे. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी हजर येऊन एकदा घंटे दाबून द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. अरविंद ॲग्रोटेक शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल मित्रांनो, आणि हे तुमच्याच हक्काचं चॅनल आहे, तुमच्या सेवेसाठी आहे मित्रांनो. तर तुम्हाला प्रत्येक योजनेचे अपडेट आपल्या चॅनलवर मिळत राहील.